हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। आजचा व्हिडिओ आहे पिल्लूच्या बारशाचा। मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे बारशासाठी आम्ही गावी गेलो होतो। आता बारसं हे माझ्या सासरी होतं। सासरीच करायचं ठरलं, कारण पुण्यामध्ये मागचे 2 कार्यक्रम केल्यामुळे हा कार्यक्रम गावी करायचा ठरवला। कारण गावाकडचे लोक जास्त पुण्यामध्ये येत नाही, जास्त लांब असल्यामुळे, म्हणून हा प्रोग्राम आम्ही गावाला ठेवला। बारशाच्या दिवशी सकाळची ही गडबड, एकीकडं घरची आवराआवर आणि एकीकडं जेवणाची तयारी। संध्याकाळच्या जेवणासाठी आचारी लोक आले होते। एक साईडला सगळा स्वयंपाक चालू होता करायला। बारशाची तयारी ही सासू सासऱ्यांनी आणि दीर जाऊंनी केली होती। सांगितल्याप्रमाणे सकाळी स्वयंपाक करायचा ठरलेला, कारण संध्याकाळी पाऊस येतो, पावसाचं वातावरणही होतं। त्याचप्रमाणे जसं स्वयंपाक होईल तसं घरामध्ये ठेवण्यात आला। पाऊस आला तर पळापळी नको व्हायला म्हणून सांगितल्याप्रमाणे सगळा स्वयंपाक खूप छान केला होता। व्यवस्थित सगळ्या टेस्ट वगैरे होत्या। स्वयंपाकामध्ये पुरी, पापड तळलेले होते। आता पुरी घरात आणून ठेवल्या तर तेलकट मुंग्या लागायला नको म्हणून त्याच्या साईडने खडू वगैरे वरून ठेवला। खूप सारी काळजी घ्यावी लागते। इथे मसाला वांग, बटाटा वाटाण्याची भाजी, भात आणि कोशिंबीर केली होती। कोशिंबीर करून ठेवली, फक्त जेवायच्या टायमिंगला त्याच्यामध्ये दही टाकून द्यायचं होतं। त्यानंतर मंडप टाकून झालेला होता आणि डेकोरेशनही रेडी। त्यानंतर पाहुणे यायला सुरुवात झाली। एकीकडे आमची तयारी चालू होती। तयारी म्हणजे अशी काही वेगळी केली नव्हती। माझी डोहाळ जेवणामध्ये बहिणीने दिलेली गिफ्टमध्ये साडी आणि त्याला मॅचिंग असा ड्रेस बाळासाठी घेतला होता आणि तो रेडीमेड होता, तरी खूप सुंदर आणि फिटिंगमध्ये बसला होता आणि त्याची डिझाईनही खूप युनिक होती। स्कर्ट टॉप होता, पण त्याचं स्टिचिंग वगैरे खूप छान होतं। तो ड्रेस खरंच खूप सगळ्यांनाच आवडला। सगळे विचारत होते तो शिवून घेतलाय का, पण नाही, तो रेडीमेड ड्रेस होता। कार्यक्रमाला सुरुवात झाली। आता कार्यक्रम कितीही म्हटलं तरी टाईमचं मागे पुढे होतंच, त्यामुळे एकीकडे कार्यक्रम आणि एकीकडे जेवणही चालू होते, कारण सगळीच गडबड एकदाच व्हायला नको कार्यक्रम झाल्यानंतर, आणि पावसाचीही भीती होती। बारसं या कार्यक्रमाला बारसं का म्हणतात, तर बाळाच्या जन्मानंतर 12व्या दिवशी बाळाचं नाव ठेवलं जातं, म्हणून त्याला बारसं असं म्हटलं आहे। 12व्या दिवशी नसेल ठेवलं तर आपल्या सोयीनुसार शुभ दिवशी हा कार्यक्रम केला जातो। आपल्या हिंदू धर्मामध्ये 16 संस्कारांपैकी एक हा संस्कार आहे नाव ठेवण्याचा, त्यालाच नामकरण असे म्हणतात। कुटुंबातील सदस्य, वडीलधारी माणसं, मित्र, नातेवाईक बाळाला आशीर्वाद देण्यासाठी बोलवले जातात। बाळाला नाव देणं हे आयुष्यातील हा महत्त्वाचा टप्पा असतो। हा कार्यक्रम म्हणजे कुटुंबातील आनंदाचा आणि उत्सवाचा क्षण। हा खरंच आनंद सोहळा, कौतुक सोहळा, बाळासाठी तर खरंच कौतुकाचा सोहळा असतो। आता प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम सेम असतो, थोडीफार पद्धत वेगळी असते, पण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे बाळाला आशीर्वाद देणं आणि बाळाचे अर्थपूर्ण असे नाव ठेवणं। बाळाच्या आत्या बाळाला पाळण्यात घातल्यानंतर देवाचे 5 पाळणे म्हटले जातात। बाळाच्या आईला पाळण्याखाली बसवण्यात येतं। बाळाच्या आत्या त्याच्या कानात नाव पुकारतात आणि त्यानंतर सगळ्यांना सांगतात। बाळाचं नाव काय ठेवायचं, खरंच खूप विचार केला। आम्हाला नाव खूप युनिक पाहिजे होतं आणि त्याचा अर्थ देवी किंवा देवी पार्वती असं पाहिजे होतं, आणि खरंच असं नाव आम्हाला सापडलं गुगलवरती, आणि त्या नावाचा अर्थ देवी पार्वती आहे। मी सांगितल्याप्रमाणे ती बाळाचा कौतुकाचा सोहळा। खरंच तिने खूप छान नाव ठेवू दिलं, कारण एवढा गोंधळ, एवढी माणसं तिने पहिल्यांदाच पाहिलेली, पण ती अजिबात रडली नाही। पाळण्यामध्ये टाकल्यानंतर शांत झोपी गेली आणि 5 देवाचे पाळणे हे तिने म्हणू दिले, आणि ती झोपल्यामुळे सगळ्यांनाही हा कार्यक्रम एन्जॉय करता आला। वाजवी तो मुरली, उडवी तो रंग, तू बाळा रे तू।
वाजवितो मुरली उडवितो सती अनुसयाच्या घुगऱ्या खाऊ कुर पार्वतीचं नाव ठेवू कुर आता त्यांच्या समृद्धीचं नाव ठेवू कुर त्यांच्या आजीला विचारा आजीच्या आवडीचं स्वामिनीच्या घुगऱ्या खाऊ कुर बोलवा त्या आत्याला बाळातीने बाई तुला कशाची जपत तुला तुरटाची पत तुरटापेक्षा नारायणा बापाईस. आता हे काय असतं हे मला माहिती नाही, पण बाळाच्या आईच्या डोक्यावर तांब्या आणि तांब्यावर कणकेचा दिवा ठेवण्यात आलेला असतो आणि गाणं म्हणतात आणि तो दिवा उचलून मी बाथरूममध्ये नेऊन ठेवायचा असतो. समाधानची कोणाची म्हणत उतरताव कोणाची त्यांनी म्हणते तुम्ही म्हणा उतरताव कोणाची घ्या तुमच्या मालकाचं नाव काय करायचं. आणि कार्यक्रमाचा शेवट बाळाचं नाव रिव्हील केलं. बाळाचं नाव रिव्हील करताना खरंच सगळ्यांची उत्सुकता होती. बाळाचं नाव काय असेल, किती अक्षरी असेल, कोणत्या अक्षरापासून सुरुवात असेल. बाळाच्या आत्याने तिच्या कानामध्ये त्यांच्या आवडीचं नाव समृद्धी, आजीच्या आवडीचं स्वामिनी असं नाव ठेवलं होतं. 5 देवांची नावं. आणि फायनली आम्ही बाळाचं नाव रिव्हील केलं. बाळाचं नाव ईशांका असं ठेवलं आहे. त्याचा अर्थ आहे देवी पार्वती. आणि बाळाचं नाव हे सगळ्यांना खूप आवडलं, ईशांका. त्यानंतर मी छान उखाणा घेतला. दिवस नवा आणि अनुभवही नवा, दिवस नवा आणि अनुभवही नवा, माझ्या लेकीसाठी तुमचा आशीर्वाद हवा. भाग्यलक्ष्मी म्हणू की सरस्वती, राजकुमारी म्हणू की गोंडस परी, माझ्या लेकीमध्ये सामावली दुनिया सारी. माझे लेक आजपासून तिचं नाव सांगणार ईशांका समाधान हजारे. डोहा जेवणाला उचलली होती मी रखुमाई, डोहा जेवणाला उचलली होती मी रखुमाई, समाधानचं नाव घेते ईशांकाची आई. अशा प्रकारे कार्यक्रम हा पार पडला. खरंच घरच्यांनी खरंच कौतुकाने सगळ्या गोष्टी केल्या. जेवणाचे काही किंवा जेवताना काही क्लिप घेता आल्या नाही मला. त्यानंतर आम्ही सगळे घरची मंडळी जेवलो. खरंच जेवण खूप छान झालं होतं. कार्यक्रम छान झाला त्याचं कारण म्हणजे पाऊस आला नाही. सगळ्यात जास्त भीती होती पावसाची आणि खरंच खूप सारे पाहुणे आले होते. बाळाला छान छान आशीर्वाद दिले, गोड गोड पापा दिला, छान छान गिफ्ट्स दिले. अशा प्रकारे कार्यक्रम झाला. व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.